थँक्यू. या. सगळ्यांनी शांत बसायचं. पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, दीर्घ श्वास श्वास घ्यायचा आहे. इनहेल, एक्सहेल. 3 श्वास घ्यायचे आहे. अगेन. पुन्हा एकदा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. मी आज जिवंत आहे. मला एक नवीन दिवस मिळाला आहे. माझ्या या दिवसासाठी खूप 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 धन्यवाद परमेश्वरा. माझं शरीर स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त आहे. माझ्या शरीरातला प्रत्येक अंग, प्रत्येक अवयव मस्त नाचत आहे. खूप मी एनर्जेटिक फील करत आहे. माझे अवयव छान काम करत आहे. मी तुझे खूप आभार मानते. परमेश्वरा, तुझे खूप आभार माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, वाढवलं, माझं पालन पोषण केलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या पित्यासाठी, त्याने मला कर्तृत्ववान बनवलं, शिकवलं. त्या माझ्या वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धरती मातेसाठी, जी आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवते. अन्न, पाणी, फळं, फुलं सगळं आम्हाला निस्वार्थ ती देत असते. मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या जागेवरती आम्हाला फिरवते. आताही मी तिच्याच मांडीत बसलेली आहे. माझ्या या धरती मातेला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्याला, जे आमची तहान भागवतं. आमच्या शरीरामध्ये पाणी आहे. आमच्या मेंदूमध्ये 75% पाणी आहे. त्या पाण्याला खूप खूप धन्यवाद. दिवसभराची दैनंदिन कामं या पाण्यामुळे आमची सहज होतात. त्या पाण्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद त्या सूर्यप्रकाश, त्या अग्निदेवतेला, जी आम्हाच्या पोटामध्ये उदराग्नी म्हणून आमचं अन्नाचं पचन करते, अन्न शिजवण्यास मदत करते. त्या अग्निदेवतेस खूप खूप आभार. आभार त्या वायुदेवतेसाठी, जी आमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन देते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंट, आकाशासाठी, आमच्या शरीरामध्ये असलेली स्पेस, ब्रह्मांडामध्ये असलेली स्पेस, आणि सगळी कार्य सुरळीत चालतात. हाताने मी वस्तू पकडू शकते, चालते, बोलते, खाते, पिते. या सगळ्या माझ्या हालचाली माझ्या शरीरात असलेल्या त्या पोकळीने होतात. मी नवीन नवीन ज्ञान अर्जन करू शकते, ग्रहण करू शकते, कारण माझ्या मेंदूमध्ये जी स्पेस आहे ती नवीन ज्ञान ग्रहण करण्यास मला मदत करते. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. खूप आभार, तुम्हाला मनुष्य रूपी जन्म दिले आहे. धन्यवाद. मी सगळ्यात भाग्यवान आत्मा आहे. परमात्माचा सदा साथ मला आहे. Both of manifestation, I accepted and received expected and unexpected money, revenue, more sales, 10x growth, support, ease, resources, fame, love, gifts, kindness, great health, better performance, true love, friends, freedom in my life and life of others. I'm constantly guided and empowered to receive the lavish abundance of the universe. I accept the principle that abundance and prosperity have already given to me. My acceptance make it real,
and opens space for manifestation to rush me. I open doors of my consciousness to receive it. It is done now. All things are possible. I declare absolutely that live in a friendly universe that is always providing for me. I can feel it powerfully happening right now. I'm open to receive more abundance than I ever experienced before. I can afford anything I deserve. In fact, I'm extremely prosperous. Grateful for what I have already received and what I'm going to receive now. I keep myself lifted in a higher consciousness. God is all there and I live the what time zone, so it is. परमेश्वरा आजच्या या सुंदर दिवसासाठी तुझे खूप खूप आभार. Each and every day of my life is fun and celebration. Uh, हात घासायचे एकमेकांवर, हात घासून डोळ्यासमोर घ्यायचे आहे. परमेश्वराला आजच्या त्या दिवसासाठी खूप खूप धन्यवाद द्या. डोक्यावर हात ठेवा. मी पद्मपदम भाग्यशाली आहे. परमात्माचा सदा साथ व हात माझ्यासोबत आहे. मी अत्यंत भाग्यशाली आहे. मी एक पवित्र आत्मा आहे. सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पैशाचा चुंबक आहे. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. एक अफर्मेशन जे मी आता सांगितलं ना, ते जरा आज 100 वेळा लिहिता आलं का बघा. Each and every day of my life is fun and celebration. आपण हे चार्ट मध्ये टाकायचं का प्राजक्ता? हो चालेल. हा चालेल मॅडम. ठीक, ओके. एक असं म्हणजे हे जे अफर्मेशन आहे तुम्हाला हवं असलं तुम्ही 100 टाइम्स लिहा, पण हे डेली ऍटलीस्ट 21 डेज कंटिन्यू लिहा. कायम एकदा रिपीट करता का मॅम? इच अँड एव्हरी डे ऑफ माय लाईफ इज फन अँड सेलिब्रेशन. each and every day of my life is fun and celebration. येस येस येस. ओके. तो कालचा लेसन काय होता? लेसन नंबर 12, द पीपल हू मेड अ मॅजिक इन युअर लाईफ. पीपल हू मेड मॅजिक इन युअर लाईफ ना. येस. तर आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये खूप लोक येतात जे आपल्याला काहीतरी शिकवतात. मग आपण किती ग्रेटफुल आहोत त्यांच्यासाठी. सगळ्यात पहिले तर आपली आईच आपल्याला खूप काही शिकवते. आपल्याला संस्कार देते, ती आपल्याला वाढवते. त्याच्यानंतर स्वयंपाक करण्यापासून तर कोणाशी कसं वागावं, काय आहे हे घरातल्या घरातच आपली आई आपल्याला भरपूरदा शिकवत असते. त्या आईला आपल्याला धन्यवाद करायचा आहे. तसेही आपल्या आयुष्यामध्ये कुठून ना कुठून कोणी ना कोणीतरी येतं आणि आपल्याला काहीतरी शिकवतं. सो आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला धन्यवाद करायचा आहे. कारण त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं शिकतो. त्यापासून आपलं लाईफ एक टर्निंग पॉइंटला येतं. सो काल मॅडमनी काय शिकवलं त्याच्याबद्दल तुम्ही मला 1-2 पॉइंट सांगू शकता का? म्हणजे तुम्ही काय घेतलं त्याच्यामधून? एनीबडी? कालच्या सेशन मधून मॅम मला हे समजलं की जसं की आपण डे 0 पासून आपण म्हणतो की मॅजिक बुक हे काय ऐकण्याचं किंवा याचं सेशन नाहीये, हे प्रॅक्टिसचं सेशन आहे, कृती करण्याचं बुक आहे हे. सो काल पुस्तकमध्ये त्या लेसनमध्ये त्या लेखिकेच्या आजीविषयी तिने लिहिलेलं की तिची आजी कसं लहानपणापासून तिला ट्रेन करायची. आणि मग जसा फर्स्ट टाइम मॅम हे बुक करत होत्या तेव्हा मॅमला प्रश्न पडला की अरे जर खरंच लहानपणापासून वृंदावनने हे बुक केलं म्हणजे एवढं ती ग्रेटफुल आहे, थँकफुल आहे, बट स्टील तिला चॅलेंजेस का आहेत. तर मग ते जे मॅमने एक्सप्लेन केलं की
म्हणजे जसं की हे फक्त आपण जसं आपल्या मुलांना शिकवतो. म्हणतो थँक्यू हा म्हण बेटा, थँक्यू म्हणा, हे म्हणा ते हा म्हणा. हा 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 पण हा जोपर्यंत आपण त्याची प्रॅक्टिस करत नाही किंवा जोपर्यंत आपण ते आपल्यामध्ये उतरवत नाही, तोपर्यंत आपण हम्म अपेक्षाच नाही करू शकत की माझ्यासोबत मॅजिक्स घडतील. म्हणजे येस तसं बघितलं तर खरंच किती लहानपणापासून रोंडाबन ग्रेटफुल राहणं शिकली होती किंवा किती छान छान हे दाखवलं, बट स्टील तिच्या यंग एज मध्ये तिने केवढे चॅलेंजेस मध्ये ओव्हरकम केले. सो हे माझ्यासाठी कालच्या लेसनचं खूप मोठं लर्निंग होतं. येस. म्हणजे आपण सहज लहान मुलांना म्हणतो, अरे किसी ने कुछ दिया बेटा थँक्यू बोलो, थँक्यू बोलो, थँक्यू बोलो. पण त्या थँक्यूच्या मागचा अर्थ किंवा ते थँक्यू आपण का म्हटलं पाहिजे किंवा थँक्यू हे कसं म्हटलं पाहिजे आणि थँक्यूचा आपल्या आयुष्यामध्ये किती मोठा रोल आहे. हा एकच शब्द आपली पूर्ण लाईफ घेऊन जाऊ शकतो. आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जेव्हा आपल्यावर कुठलं तरी चॅलेंज आहे, संकट आहे, त्यावेळेस जर आपल्याला एक कोणीतरी आपल्यासोबत राहतो आणि तो आपल्यासोबत काहीतरी आपल्याला देऊन जातो आणि आपल्याला त्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. जर मला स्वयंपाक जमत नसेल, कोणी मला ते एखाद्या वेळेस शिकवलं असेल, जसं मी स्वयंपाक खूप आता शिकलेली आहे. मला माझ्या फ्रेंड्सनी, माझ्या एक भाभी आहे, त्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या. सो आय एम ऑलवेज ग्रेटफुल फॉर दॅट, की त्याच्यामुळे माझे हस्बंड खूप खुश असतात की त्या मला छान जेवण बनवता येतं. आणि छोट्या छोट्या गोष्टी मॅनेजमेंट कशी शिकावी ही माझ्या मैत्रिणीकडून मी शिकलेले आहे. की टाइम टाइम मॅनेज कसा करायचा. जर आपण दिवसभर बिझी आहोत तर मग कुठल्या टाइमला म्हणजे इवन दो ट्रॅव्हल करताना सुद्धा भाजी निवडून व्यवस्थित मी माझं पॅक करून ठेवू शकते. तो माझा वेळ मी फक्त कारमध्ये बसून नाही घालवायचा आहे. ही गोष्ट मी माझ्या एका मैत्रिणीकडून शिकलेली. आम्ही दोघी टीचर, पण जेव्हा तिला कुठे जायचं असेल तर ती कधीच खाली नाही जायची. एक वस्तू सोबत कारमध्ये बसून घेऊन जायची. इतकं टाइमचा वापर कसा करावा हे मी तिच्याकडनं शिकले. हर एक गोष्ट नोट डाऊन करणे. त्यांनी नोट डाऊन केलं तर आपल्या डोक्यामध्ये सबकॉन्शियस मध्ये ते फीड होतं. जेणेकरून ते स्किप होत नाही. अदरवाईज आपल्याला असतं की नाही माझ्या डोक्यात सगळं असतं, मला आठवतं सगळं. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आपल्याला ह्या छोट्या वाटतात पण त्यांनी आयुष्य खूप काही सुधारतं. सो आज आपण कशाबद्दल प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड करणार आहोत प्राजक्ता? सो पहिले पाच पाच ग्रॅटिट्यूड आपण आई आणि बाबांसाठी लिहूया.
काय लिहिताय आता? आई आणि वडिलांसाठी आपण 5-5 ग्रॅटिट्यूड लिहित आहे. ओके. आई हो, ज्यांचे कॅमेरे बंद आहेत ते पण सेशन मध्ये अवेलेबल आहेत. अगं मी विवांच्या फोन गाडीवर माझा फोन ऍडजस्ट करते. दे ना प्लीज. झाले का? ओके, सगळ्यांचे झाले का लिहून? झाले असतील तर पुढचे काउंट युअर 2 मिनिट हा. ब्लेसिंग्स लिहायला घ्या. 2 मिनिट. हम्म. अस्मिता मॅम, तोपर्यंत काउंट युअर ब्लेसिंग्स लिहायला घ्या 10. कालच्या दिवसातल्या अशा गोष्टी शोधा की जिथे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. अशा 10 गोष्टी साठी लिहायला घ्या तुम्ही. डेलीचे 10 ग्रॅटिट्यूड झाले ना पहिले सगळ्यांचे मग लिहून. तेही थोडस सगळे लिहितात ना रोजचे 10 ग्रॅटिट्यूड, आणि नसे लिहिले तर या क्लास नंतर लिहायचे आहे.
मॅडम आपण काय लिहित आहोत? काउंट युअर ब्लेसिंग्स. मला उशीर झाला, सॉरी. इट्स ओके. आधी आम्ही आई आणि बाबांसाठी 5-5 लिहिले आणि आता काउंट युअर ब्लेसिंग्स लिहित आहे. ओके.
झाले का सगळ्यांचे लिहून? 2 मिनिटं मॅडम. ओके. कमल मॅडम तुम्ही बोलताना दिसत नाहीये. झालं लिहून? हो मॅडम झालं. हो झालं. तो कालचा जो लेसन होता आपला की आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती, तर त्या बुकमध्ये आपल्याला सांगितलेलं की अशा 3 व्यक्तींची यादी करायची आहे पहिल्यांदा आपल्याला. तर तुम्ही केली आहे का ती यादी? नसेल केली तर नाही. आता करा. की आता त्या 3 व्यक्तींची नावं लिहा आणि यादी इन द सेन्स लिहायचं आहे वहीत आपल्याला की कोण व्यक्ती आहे, फक्त नावं लिहा आता. ठीक आहे. तर आपण याच्यात पहिली म्हणजे सगळ्यांना असाइनमेंट समजली आहे का की आपल्याला काय करायचं आहे? परत एकदा सांगा ना मॅम. ओके. अरुणा मॅमला हवा आहे. अजून कोणाला डाऊट आहे का की कसं करायचंय, काय करायचंय ते असाइनमेंट? लेटर कसं लिहायचं ते कळलं नाही. ओके. लेटर म्हणजे काय करायचंय अरुणा मॅम? की समजा आता एखादी व्यक्ती आहे, जसं मी मनातल्या मनात जे बोलणार आहे ना की ती माझ्या समोर बसलेली आहे ती व्यक्ती, आणि त्याच्यानंतर जे मी बोलणार आहे तेच मी वहीच्या पानावर लिहिणार आहे. ओके. ते म्हणजे लेटर. ठीक आहे. लक्षात आलं ओके. का सगळ्यांना? आज 3 व्यक्तींना मग ते लिहायचं का आपण?
हा, आपण काय करूया, एका व्यक्तीसाठी ओरल प्रॅक्टिस करूया सगळेजण आणि 2 व्यक्तींसाठी लिहूया. चालेल? कारण आता चालेल. लिहिलेलं प्रत्येक जण वाचून नाही दाखवू शकत. तर मग कदाचित बोललेलं लक्षात येईल. ठीक आहे, तर मग कोणाला करायची आहे का सगळ्यांसमोर प्रॅक्टिस, की मग मी दाखवू एखादं एक्झाम्पल तुम्हाला? दाखवा मॅडम तुम्ही. ओके, ठीक आहे. आता काल जसं अश्विन मॅमने सेशनमध्ये त्यांच्या 2 भावांचं एक्झाम्पल दिलेलं, की मॅम चॅलेंजमध्ये असताना कसं त्यांना त्या दोघा भावांनी हेल्प केलेली. सो माझ्या लाईफमध्ये पण एक पिरियड होता, जसं की मी डिप्लोमाला होती, मला करायचं नव्हतं, फॅमिलीने फोर्सफुली तिथे टाकलेलं, इंटरेस्ट येत नव्हता, नुसतं एन्जॉय सुरू होतं की जायचं फ्रेंड सोबत मस्ती करायची यायचं. पण एक करिअर म्हणतो किंवा सिरियसनेस आयुष्यात येतच नव्हता. मग शेवटी कुठून तरी मला लेसन मिळाला आणि मी ते क्विट केलं. सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन निर्णय घेतला की मला करायचंच नाहीये. आणि एक मुलगी म्हणून घरी असं होतं की अरे तुझे 2 वर्ष वाया घालवलेस तू आता. जसं की आता माझं लग्नच आहे उद्या परवा आणि माझं सगळं संपतंय आणि माझे 2 वर्ष चक्क वाया गेलेत याच्यामध्ये. आणि आता नेक्स्ट काय, खूप मोठं काहीतरी मी हे केलंय अशी परिस्थिती निर्माण केली गेली होती आणि होती, म्हणजे मी ते फील करू शकत होती. सो मग मला बऱ्याच काय काय वेगळ्या क्लासला घातलं गेलं, फॅशन डिझायनिंग कर, पार्लर कर, हे कर, जिथे माझा बिलकुल इंटरेस्ट नव्हता. कारण म्हणजे माझ्याकडे ते नव्हताच अशा काही क्वालिटी, तर मी काय शिकणार आहे ना तिथे. पण मी जायची, घरचे पाठवायचे, मी कधी असं डिनाय नाही केलं, मी जायची तिथे, प्रयत्न करायचे. बट सगळे समजू शकतात की इच्छेविरुद्ध आपण किती प्रयत्न करतो. सो मग त्याच्यानंतर मी घरी सांगितलं की मला 12th सायन्सला ऍडमिशन घ्यायचंय. माझ्या दादाच्या ओळखीने कॉलेजवाले मला डायरेक्ट 12thला ऍडमिशन द्यायला तयार झाले, 11th स्किप करून. सो मी म्हंटल ठीक आहे, मला त्याच्याने किमान माझं 1 वर्ष तरी लेव्हल अप करता येईल असं. सो म्हणून मी रेडी झाले. पण मग कॉलेजवाले सायन्सला द्यायला तयार नव्हते, कारण सायन्ससाठी 11thचा बेस असणं इम्पॉर्टंट असतं, लाईक प्रॅक्टिकल्स वगैरे जे पण काही सब्जेक्ट असतात त्यासाठी. आणि मला आर्ट्स करायचं नव्हतं, मला फक्त सायन्सच करायचं होतं, कारण मला इंजिनिअरिंग काइंड ऑफ शिकायचं होतं थोडं. सो मग आता काय करायचं, पुन्हा दुसरा प्रश्न आला की आता काय करायचं. मग शेवटी म्हटलं ठीक आहे, चला मिडल वे सिलेक्ट करूया. मी कॉमर्स घेतलं 12thला. आणि जेव्हा माझं फर्स्ट लेक्चर झालं, मला अक्षरशः सांगते फक्त नंबर सोडून काहीच समजत नव्हतं अकाउंट्स मधलं, कारण काहीच गंध नव्हता मला की अकाउंट्स काय असतं, कसं असतं. आणि मी जिकडे फॅशन डिझायनिंगच्या क्लासला जायची तिथे स्मिता बडे नावाच्या मॅम होत्या, ज्या मुंबईच्या होत्या आणि त्या तिथे राहायच्या. माझं माहेर चंदननगरचं आहे, तर त्या तिथे राहायच्या आणि त्या क्लासला यायच्या. त्या पण असंच होता की ते दोघं हजबंड वाईफ होते, हजबंड कामात बिझी असायचे म्हणून त्यांना विरंगुळा पाहिजे म्हणून त्या तिथे यायच्या. आणि मी पण. सो मी आणि माझं आणि त्या टीचरचं खूप छान रिलेशन होतं, ज्या फॅशन डिझायनिंगच्या होत्या त्या. तर मी त्यांना असंच म्हंटल की आता हे असं असं माझं, म्हणजे मी त्यांना भेटायला म्हणून गेली होती त्या मॅमला, की आता माझं मी 12thला ऍडमिशन घेतलं, आता इकडे सुरू होईल वगैरे असं. आणि त्यांना मी सांगत असताना हे स्मिता मॅमने ऐकलं की ही असं असं सांगते. आणि त्या माझ्या घराच्या इथेच राहत होत्या. सो आम्ही घरी क्लास सुटला त्यांचा, आम्ही चालत घरी येत होतो. तेव्हा त्या सहज मला म्हणाल्या की अगं मी खूप छान शिकवू शकते तुला, तू एक काम कर, उद्या ये माझ्याकडे, मी तुला शिकवते. त्या असं म्हणाल्या. आणि काय काय माहिती की मला असं वाटलं ठीक आहे चला जाऊन तर बघूया, म्हणजे थोडं लेडीज लेडीज आहे तर थोडं फ्रँकली मी माझे डाऊट्स विचारू शकते असं. तर आता मी ऍक्च्युअल म्हणजे हे जस्ट मी बॅकग्राऊंड दिलं तुम्हाला की का त्या माझ्यासाठी खरंच इतक्या महत्वाच्या आहे. की मी एक लाईफ मध्ये अशा स्टेजला होती की जर 12वीला म्हणजे एवढं अगेन्स्ट जाऊन 2 वर्ष मी माझे कुठेतरी स्पेंड करून मी सगळ्या फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन मी डिसिजन घेतलंय की मला हेच करायचं आहे. आणि अशा केसमध्ये जर मी नसतं ते सक्सेसफुली प्रूव्ह केलं स्वतःला, तर यु नो की कसं चित्र असतं.
सो आता मी बोलते की मी स्मिता मॅम म्हणजे म्हणून मी त्यांना खरं सिलेक्ट केलं आहे आणि मी खरंच खूप ग्रेटफुल आहे की मॅजिक बुक निमित्ताने मला अगदी मनसोक्तपणे माझी कृतज्ञता त्यांच्यासाठी व्यक्त करता येते. सो मी आता सुरू करते. तुम्ही सुद्धा आता अशा कोणत्या तरी व्यक्तीचं नाव किंवा अशा कोणत्या तरी व्यक्तीला निवडा की ज्याने खरंच तुमचं आयुष्य बदलून टाकलं आहे हे तुम्हाला फील होतं. मग ते कोणीही असू शकतं, फ्रेंड असू शकतं, तुमचे रिलेटिव्ह असू शकतात, भाऊ बहीण असू शकतात, तुमचे हजबंड असू शकतात, आई असू शकते, वडील असू शकतात. ठीक आहे. रिस्ट्रिक्शन नात्यावर नाहीये. रिस्ट्रिक्शन असं पाहिजे की खरंच त्या व्यक्तीच्या तुमच्या आयुष्यात येण्याने तुमचं लाईफ बदललं आहे कुठेतरी. मग असं नाहीये की मोठाच बदल. आता हा बदल मला मोठा आहे म्हणून मी हे खरं दिसलं मला. तुम्हाला जर मोठं काही दिसत नसेल तर तुम्ही छोटं पण शोधू शकता की एखादी छोटी चॅलेंजिंग परिस्थिती असते पण आपण जस्ट फोनवर बोलतो कोणाशी आणि खरंच किती रिलीफ आपल्याला मिळतं फोनवर बोलल्यानंतर. ठीक आहे. तर हे छोटं उदाहरण सुद्धा म्हणजे हे छोटं इन्सिडेंट सुद्धा तुम्ही या आजच्या असाइनमेंटसाठी घेऊ शकता. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये काय करतेय की मी इमॅजिन करतेय की स्मिता मॅम माझ्या समोर बसल्या आहेत आणि मी आता त्यांना खरंच अगदी म्हणजे मी आता सुरुवात करते असाइनमेंटला. थँक्यू. थँक्यू सो मच स्मिता मॅम. म्हणजे खूप सहजपणे तुमच्या सारखी किंवा खरंच एवढं अफाट ज्ञान असलेली व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये आली. मला अजून सुद्धा लक्षात आहे अकाउंटिंगचा तो फर्स्ट पिरियड आणि माझी उडालेली धांदल की झालं माझा हा सुद्धा निर्णय चुकला असं ज्या प्रकारे मला वाटत होतं. पण खरंच आहे तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये माझ्या लाईफमध्ये आलात हे खरंच माझ्यासाठी खूप लाईफ चेंजिंग मोमेंट होती. लहानपणापासून आईने फक्त अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस हे सांगितलं. बट खरंच आहे की तुमच्या येण्याने मला खरंच समजलं की अभ्यास कसा करायचा असतो. कसं पुस्तकातलं ज्ञान आपण आपल्या ब्रेनमध्ये, डोक्यामध्ये घेऊ शकतो. कसं ते पार्टमध्ये डिवाइड करून आपण स्वतःला समजेल अशा भाषेमध्ये आपण स्वतः त्याचं रूपांतर करू शकतो. ज्या पद्धतीने तुम्ही मला अकाउंट्स शिकवलं, ज्या पद्धतीने तुम्ही मला इकॉनॉमिक्सचे थेरी शिकवली, खरंच आहे आज सुद्धा मी 12th इकॉनॉमिक्स आणि अकाउंट्स खूप सहजपणे इतरांना शिकवू शकते. इतके स्ट्रॉंग कन्सेप्ट तुम्ही केले. आणि म्हणतात ना की मी लाईफमध्ये स्वतःला त्यावेळी प्रूव्ह करू शकले याचं 100% श्रेय मी फक्त आणि फक्त तुम्हाला देऊ इच्छिते. तुम्ही मला बोलतात ना बुडत्या नावेला आधार देणं त्या काइंड ऑफ तुम्ही आधार मला दिला माझ्या त्या लाईफच्या झोनमध्ये, त्या पिरियडमध्ये. तुम्ही ज्या प्रकारे माझ्यासोबत टाइम स्पेंड केला की प्राजक्ता हे असं असतं, प्राजक्ता हे असं असतं. एक एक गोष्ट तुम्ही मला समजावून सांगितली. कशा प्रकारे पेपर लिहायचा, हे कसं लिहिलं तर इथे मार्क तू जास्त मिळवू शकते. तुमच्या शिकवण्यामुळे आणि माझ्या त्या ग्रहण करण्यामुळे ज्या प्रकारे रिस्पेक्ट, ज्या प्रकारे एक ब्रिलियंट म्हणजे बॅक बेंचर मधून तुम्ही जे ब्रिलियंट स्टुडंट मध्ये जे माझं कन्व्हर्जन केलं, खरंच आहे मी त्यासाठी अगदी तुमची मनापासून आभारी आहे. तुम्ही जे काही शिकवलत मला 12th मध्ये त्या टाइम पिरियड मध्ये हे माझ्यासाठी नेहमी लाईफ टाईम साठी लर्निंग आहे. जे मी नंतर पुढे ग्रॅज्युएशन केलं किंवा पुढे ऑफिसच्या याच्यामध्ये सुद्धा मी याच प्रकारे तुम्ही ज्या पद्धतीने मला शिकवलं तीच मेथड यूज करून मी शिकत आहे. आणि खरंच आहे की देवाने अगदी योग्य वेळी तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये आणलं. तुम्ही माझे जे मोमेंट होते
जिथे मी खूप वीक झालेली, ते असे गोल्डन मोमेंट्स किंवा सुवर्ण क्षण ठरले माझ्या लाईफमध्ये, ते की मी माझ्या 12th बॅचमध्ये टॉप केलं जस्ट बिकॉज ऑफ यू. तुमचं ते मार्गदर्शन, तुम्ही 1 तासाव्यतिरिक्त दिलेला वेळ माझ्यासोबत पर्सनली बसून, अगदी जसं लहानपणी आपल्याला आई वडील कोणीतरी एबीसीडी शिकवतं त्या प्रकारे तुम्ही मला अकाउंटिंगची एबीसीडी शिकवली, इकॉनॉमिक्सची थेरी शिकवली. सो खरंच मी खूप खूप मनापासून आभारी आहे मॅम तुमची आणि युनिव्हर्सची, की योग्य वेळी योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आणण्यासाठी किंवा येण्यासाठी. थँक्यू मॅम. थँक्यू स्मिता मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 आय गेस लक्षात आलं असेल सगळ्यांना पण की कसं करायचं आहे हे प्रॅक्टिस समोर इमॅजिन करून. ठीक आहे, आता हे मी करताना मी असं इमॅजिन केलं की त्या माझ्या समोर बसल्या आहेत. थँक्यू. खूप छान लक्षात आलं. खूप छान. थँक्यू. थँक्यू. सो आता हे कंटिन्यू करा. जर तुम्हाला समोर बसून करायला छान वाटत असेल तर तुम्ही तसं करा. होत नसेल तसं बोलणं, कधी कधी नाही मनातल्या गोष्टी किंवा मनातले भाव आपल्याला व्यक्त करतायत तर तुम्ही लिहा मग. ठीक आहे. आणि जसं काल मॅमने सांगितलं की काहीतरी असं असू शकतं की जे खरंच पर्सनल आहे जे तुम्ही लिहिताय आणि ते कोणी वाचू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लिहून झालं की ते पेपर तुम्ही हे करू शकता, जाळू शकता किंवा फाडून टाका बारीक असं. ठीक आहे. सो तुम्ही सांगू शकता सगळेजण की 3 रिलेशन तुम्ही कोणते कोणते चूज केलेत. सो फर्स्ट मी त्या मॅम आहेत त्यांना हे केलं एक, त्यांना त्यासाठी मी लिहिलं पण आहे आणि आता बोलली पण आहे. सेकंड माझ्या हजबंडसाठी मी केलं आहे आणि थर्ड माझं एक फ्रेंड आहे त्यासाठी एक केलं आहे. सो असे 3 व्यक्ती हे मी घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा बोलू शकता किंवा सांगू शकता की तुम्ही काय कोणतं रिलेशन मी घेतला. दोन मी फ्रेंड्स घेतलेत मी माझे माझे आणि माझा हसबंड. सॉरी, एकेकाने बोला प्लीज. दोन फ्रेंड्स घेतलेत माझे आणि एक तिसरा म्हणजे हसबंड. वाव, व्हेरी गुड. मिश्रा. बोला मिश्रा. छान. मी नंदावे घेतलेत, वहिनी घेतलेत आणि आलिफिया मॅडम घेतलेत. ओके, नाईस. मी पण मिस्टर घेतलेत, एक ऑफिस मधले सर घेतलेत आणि एक मैत्रीण घेतली. वाव, व्हेरी गुड. मी पण मिस्टरांचं घेतलं, बाबांचं घेतलं आणि माझी एक मैत्रीण आहे तिचं घेतलं. वा, छान. अजून एक, आणखी एक पाहिजे, 2च झाले. मी माझी एक कोणाची? फ्रेंड घेतली, भाऊ घेतला आणि अस्मिता मिस्टर मॅमचे घेतले. 2च रिलेशन झालेले आहे. नाही, मी माझ्या मिस्टरांचं घेतलं, बाबांचं घेतलं आणि माझ्या मैत्रिणीचं. हम्म, हम्म. हम्म. मी सो माझ्या 5:46 मैत्रिणीचं घेतली. झाले. सगळ्यांनी प्रॅक्टिस सुरू करा. 3 लोकांचं घ्यायचं आहे आपल्याला. 3 Yes. लोकांसाठी करायचं आहे. ते मॅमनी सांगितले तसं आधी हे लिहायचं ना मॅम, सुरुवात करताना प्रिय मैत्रिणीचं नाव आणि मग सुरुवात करायची ना. हा, म्हणजे तुम्ही लिहू शकता. मी तर असं लिहिताना नाही लिहिलंय डिअर वगैरे. मी डायरेक्ट सुरुवात केली आहे की थँक्यू सो मच स्मिता मॅम, थँक्यू सो मच उमेश, असं.
काल जे जे मॅमच्या लाईव्ह सेशन मध्ये होते ते ब्रेकआउट रूम मॅमने क्रिएट केलेलं काल ऍट द एंड ऑफ सेशन. तर मग तुम्ही तेव्हा सुद्धा प्रॅक्टिस केलं असेल ना एका पर्सन साठीच. मी नव्हते तेव्हा मॅडम. अच्छा. मी होती पण ब्रेकआउटच्या माझ्या वेळेला याच्यात मी कोणीच नव्हते. नव्हतं माझ्या ब्रेकआउट रूम मध्ये. ओके. 7 जण होते पण कोणीच काही बोलत नव्हतं. मी बरेचदा बोलले पण कोणीच काही उत्तर दिले नाही. माझ्या याच्यात तसंच झालं. मी बोलले, मी एकटीच बोलत होते पण कोणीच बोललं नाही. बाकीचे सगळे हे झाले. अच्छा. नाही म्हणजे मला हे सांगायचं आहे की समजा अ, कोणी असं असेल की आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळे हिंदीच असतील इंग्लिशमध्ये किंवा हिंदी इंग्लिशमध्येच बोलत असतील. मला तर तेवढं म्हणजे फ्लुएंट इन द सेन्स की मी तेवढं नाही बोलू शकते हिंदीमध्ये किंवा असं भावना व्यक्त करताना जे आपलं मदर टंग असतं कदाचित तीच लँग्वेज आपल्याला कम्फर्टेबल वाटू शकते पण असं काहीही वाटून घ्यायचं नाहीये. आपण मराठीमध्ये तर मराठीमध्ये बोलायचे त्यांना समजेल नाही समजेल हा विचार करून आपण शांत नाही बसायचंय. ठीक आहे कारण माझ्यासोबत झालेलं 777 मध्ये की ते व्हिज्युअलायझेशनचं स्क्रिप्ट मॅमने बनवायला सांगितलेलं ते तर मी मराठीमध्ये लिहिलेलं कारण मला चांगलं फिलिंग मराठीमध्ये येत होत्या तेव्हा म्हणून मी मराठीत लिहिलं. आणि ज्या पण सगळ्या म्हणजे जे पण काही ब्रेकआउट रूम मध्ये असायचे सगळे हिंदी किंवा इंग्लिश होते. सो मग मी त्यांना म्हंटल की मी स्क्रिप्ट मराठीमध्ये बनवली आहे तर मी मराठीमध्ये बनवेल मराठीमध्येच बोलेल की तुम्ही आता थोडंसं अंडरस्टँड करा किंवा कॉपरेट करा अंडरस्टँड करण्यासाठी असं. सो मग पण ठीक आहे मी बोलली मला जस्ट काल पण असं हे झालेलं की अरे आता आपले मराठी पार्टिसिपेंट्स पण आहे तर ते बोलतील का नाही किंवा तुम्ही हे करू शकता की नाही असं मला वाटलं. म्हणून मला सांगावंसं वाटलं की मराठी तर मराठी तुम्ही सांगू शकता की मी महाराष्ट्रीयन आहे मला या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहे सो प्लीज मी त्या लँग्वेजमध्येच प्रेफर करेल आणि बोला म्हणजे असं नका करू की हिंदी इंग्लिश ग्रुपमध्ये येत आहेत ब्रेकआउट रूममध्ये येत आहेत म्हणून आपण शांत बसतोय किंवा बोलतच नाहीये. जर मॅमने संधी दिली आपल्याला मॅथ्स प्रॅक्टिसची तर प्लीज बोला किंवा हे करा शांत बसू नका असं.
मॅम काल काय बोलायचं होतं त्या रूम मध्ये? काल आता हे जे प्रॅक्टिस होतं ना मॅम, तर ते एका व्यक्तीसाठीची प्रॅक्टिस मॅमने बोललेलं की त्या ब्रेकआउट रूम मध्ये जाऊन करा तुम्ही असं. काल अंजली मॅमने प्रश्न विचारलेला ना की मास्कचं ऑफलाईन ठीक आहे, पण जेव्हा आपण व्हर्च्युअल असतो म्हणजे ऑनलाईन याच्यामध्ये मास्कचं कसा इफेक्ट होतो किंवा कसं ते एनर्जी वर्क करतं, मग त्यासाठी मॅमने ब्रेकआउट रूम क्रिएट आपण केले. आपण इथे एक दोन जणांचं घेऊ शकतो ना प्राजक्ता? किती काय मॅम? 56 झाल्या. ते ब्रेकआउट रूम मध्ये हा जे म्हणजे घेतलंय, आम्हाला समजेल इट इज मग. जस्ट अ काइंड म्हणजे ऑफ ब्रेकआउट ग्रुप रूम बिकॉज वी आर हाऊ मेनी पार्टिसिपंट्स हिअर 19. ओके, सो जस्ट फील दॅट की दिस इज अ ब्रेकआउट रूम. आणि इथे आता मला समजा आता मॅडमनी म्हटलंय तिथे गेल्यावर तुम्ही शेअर करा, जसं आता बरोबर. प्राजक्ताने शेअर केलंय. तसं आणखी कोणाला करायचं असेल तर शॉर्ट स्वीट तुम्ही बस थोड्या थोड्या वेळामध्ये जसं 2 मी सांगू मिनिटांचं शकते. तुम्ही करू शकता, हम्म. ज्याला कोणाला शेअर करायचं आहे त्याने. मी सांगते माझं. ओके. माझ्या हिना भाभी आहेत, अ, ज्या आमच्या घरी एकदा आल्या. माझं शिक्षण जसं मी स्टॉप केलेलं होतं, मला जे करायचं ते नाही मिळालं, तर मग त्यांनी मला म्हटलं मेरे बच्चों के ट्युशन्स लो. आणि तिने सांगितलं आणि मी घेतल्या आणि त्याच्यानंतर त्या ट्युशन्स मला आजपर्यंत भरपूर माझ्या लाईफमध्ये त्याच्यामुळं मी खूप काही करू शकले. मी माझं घर चालवू शकले, मी सगळ्या गोष्टी. आणि तिने मला छोट्या छोट्या गोष्टी, स्वयंपाक बनवणे, कसं काय केलं पाहिजे, कसा व्यवहार करावा, नवऱ्यासोबत कसं खंबीरपणे, तिच्याकडून मी शिकली. जी ती जे वागायची ती, कारण तिने होम ट्युटिंग करायची तर तिच्याच घरी ट्युशन करायची. तर तिने मला आणखी अशी हेल्प केली की मला लग्न जुळत नाही, कारण होम ट्युटिंग करते म्हणून तिचं स्वतःच्या घरी तिने मला तिचं घर दिलं की तू इथेच ट्युशन्स घे. तर तेही एक मोठं कार्य तिने, म्हणजे तिने मला खूप मदत केलेली आहे. आज जे काही मी आहे ते फक्त हिना भाभीमुळे आहे. माझ्या स्वयंपाकामध्ये, माझ्या छोट्या छोट्या काटकसरीमध्ये, नवऱ्यासोबत व्यवहारामध्ये, कसं टिकून राहावं, कसं आपला नवरा, आपलं घर, त्याच्यानंतर आणि पैसा कमवणं, ह्या सगळ्या गोष्टी हिना भाभीने शिकवल्या. वासनकर काकूंचा मला इतका छान अनुभव, म्हणजे असा माझ्या आयुष्यामध्ये पलटणी निघाली. जे लॅविश लाईफ, जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये जी मी आज आहे, ॲज अ वाईफ ऑफ सुभाष कान्हेरे, जस्ट बिकॉज ऑफ वासनकर काकू. त्यांनी माझ्या लग्नाचा पुढाकार घेतला, इंटरकास्ट मॅरेज, त्यांनी मला मदत केली आणि एक रिव्हॉल्युशन आलं माझ्या लाईफमध्ये. तर माझ्या ह्या दोन व्यक्ती आहे आणि असे भरपूर व्यक्ती आहे जे माझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणले. बाकी अजून कोणाला बोलायचं असेल तर इन शॉर्ट असंच बोला. हम्म. मला पण आवडेल शेअर करायला. सो माझ्या आयुष्याला वळण देणारी असं म्हणेन मी, की पहिली व्यक्ती म्हणजे माझा फ्रेंड आहे, ऋषिकेश म्हणून आहे तो. आमच्या बिल्डिंग मध्येच राहत होता मी भुसावळला आईकडे असताना. सो तेव्हा म्हणजे मी 12th सायन्सला होती. सो तेव्हा असंच होतं की सगळे डॉक्टर किंवा इंजिनियरच होतील असं. सो मला पण असंच घरच्यांनी खूपच म्हणजे असं म्हटले की नाही तू इंजिनिअरिंगलाच जा वगैरे. आणि मग मी फायनली इंजिनिअरिंगला गेली, पण मला अजिबात पण इंटरेस्ट नव्हता, कारण मला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मिळालं होतं आणि मला इलेक्ट्रॉनिक मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता किंवा रादर नाहीये असं मी म्हणेन. सो मला तर इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, हे फिक्स झालं होतं माझं सेकंड इयरला, कारण मला इंजिनिअरिंगचं हे चेंज करून मिळत नव्हतं. पण मग मी हे डिसिजन आता कसं हे करू, आणि त्यावेळेसच तो 3 इडियट्स मूवी आला होता. सो मला असं खूप वाटत होतं की मी का माझ्या आयुष्याची हे करू, म्हणजे मी कशाला त्यात वेळ घालवू वगैरे. सो हा एक व्यक्ती आहे ज्याने मला शिकवलं की कसं आपण इंडिपेंडंट होऊन डिसिजन मेकर कसं व्हायचं, हे त्याने मला तेव्हा शिकवलं. आणि घरच्यांशी कसं व्यवस्थित बोलायचं किंवा तू तुझे पॉइंट्स कसे व्यवस्थित मांडायचे, हे सगळं मी तेव्हा त्याच्याकडून शिकली. आणि जस्ट बिकॉज ऑफ ते सगळं शिकण्यामुळे मी इंजिनिअरिंग सोडून पुण्याला येऊ शकली. आणि विदिन म्हणजे खरं तर फर्स्ट सेमिस्टर ऑलमोस्ट संपत आलं होतं. फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती आफ्टर 20 डेज. तरी सुद्धा मला ऍडमिशन दिली इथे मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्याला. आणि मी ती एक्झाम अगदी व्यवस्थित छानपणे पास झाली सगळे सब्जेक्ट. सो खरंच मला तो, म्हणजे काल जेव्हा मॅम खूप इमोशनल होऊन सांगत होत्या अश्विन मॅम, तर मला हाच इन्सिडेंट आठवत होता की तो फेज माझ्यासाठी एवढा क्रिटिकल होता.
आणि खरंच म्हणजे हाच एक व्यक्ती होता की ज्याने मला हे सगळे डिसिजन्स घ्यायला खूप मदत केली होती तेव्हा. सो मी खरंच नेहमी खूप ग्रेटफुल राहील या सगळ्या गोष्टींसाठी. थँक्यू फॉर शेअरिंग. तर ठीक आहे, आता 6 वाजले आहे. तर येस. प्रतिभा मॅम आहे का सेशन मध्ये? आहे ना मॅम. ते हे करूया का आता, नोटांची ऍक्टिव्हिटी? येस, करूया. मी काल आणते माझ्या. आपण केली नाही, आज करूया. आणि हे लक्षात करत जा, काल आता आपण बोलण्याच्या ओघात राहून गेली, पण मग मला सेशन संपल्यावर नोटा बघितल्यावर लक्षात आलं. सो मग ज्याला कोणाला लक्षात येईल ना, जस्ट एक रिमाइंडर देत जा. ओके. कारण आय गेस सगळ्यांनाच पैसे पाहिजे, राईट? असं कोणी आहे का ज्या... म्हणजे डेली करायची आहे ना ऍक्टिव्हिटी? हा मॅम. डेली करायची आहे का ही ऍक्टिव्हिटी? हो हो. आज आपण 2-3 मिनिटच करतो ना. मॅमने सांगितलंय की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात जर लवकर पैसा हवा असेल तर तुम्ही दिवसातून 3 वेळा करा. येस. 8 मिनिटाचा टाइमर लावून. करेक्ट. चला सुरू करूया. सगळ्यांनी दाखवा पैसे आपले. स्प्रेड करून दाखवू शकतात आणि फील करू शकतात अबंडन्स ऑफ मनी आहे आपल्याकडे म्हणून. आनंदाने बघू शकतात त्या नोटांकडे. वाव, किती सारे पैसे पैसे माझ्याकडे. वाव, थँक्यू. आय लव्ह यू मनी. आय रिअली लव्ह यू मनी. वाव, किती भरभरून पैसे माझ्यासाठी येण्यासाठी खूप खूप धन्यवाद लक्ष्मी. एक एक नोट मोजायची आहे. स्टार्ट करूयात आपण. वाव, थँक्यू लक्ष्मी माता. ही मनी मॅग्नेट आहे. माझ्याकडे कंटिन्यू पैसा चिपकून राहतो आणि सतत सतत येत असतो. 4ही दिशांकडून माझ्याकडे पैसा येत असतो. थँक्यू मनी. थँक्यू मनी. नेहमी भरभराट होत असते पैशांची. वाव, किती सुंदर, किती कोऱ्या कोऱ्या नोटा माझ्याकडे येत आहेत. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. मला हवं ते मी सगळं काही इझिली घेऊ शकते आणि आनंद मिळू शकते. वाव, थँक्यू लक्ष्मी मा. हे सुंदर घर मला मिळवून देण्यासाठी खूप खूप थँक्यू लक्ष्मी मा. वाव, किती सुंदर माझ्याकडे भरभरून गोल्ड, सिल्वर, डायमंड ज्वेलरी आहे. ते सगळं देण्यासाठी मला खूप खूप धन्यवाद लक्ष्मी मा. वाव लक्ष्मी मा, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते. मी तुला नेहमी आनंदाने एक्सेप्ट करते आणि आनंदाने देत असते. भरभरून आनंद देऊन, ब्लेसिंग्स देऊन तुला देत असते. त्यामुळे तू माझ्याकडे 4 पट, 10 पट, 50 पट होऊन येत असते. वाव, खूप प्रेम करते लक्ष्मी मा तू माझ्यावर आणि मीही तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते. थँक्यू लक्ष्मी मा. माझ्या आयुष्यात सतत राहण्यासाठी, सतत मला चिपकून राहण्यासाठी, सतत माझ्याकडे प्रत्येक स्रोताकडून येण्यासाठी थँक्यू लक्ष्मी मा. माझ्याकडे भरभरून मनी चॅनल आहे आणि प्रत्येक मनी चॅनल मधून तू माझ्याकडे येत असते. त्या सगळ्या मनी चॅनलला देखील खूप खूप धन्यवाद. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू युनिवर्स. थँक्यू युनिवर्स. तुम्ही ज्या दैवावर तुमचा खूप विश्वास असेल त्यांचंही नाव घेऊ शकतात. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू साईबाबा. थँक्यू सो मच माझ्या आयुष्यात एवढा पैसा देण्यासाठी. वाव, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैशाचे ढिगच ढिग आहेत माझ्याकडे. वाव, किती बंडल बंडल मोजते मी. वाव, थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. मी वेगवेगळे फूड हॉटेलमध्ये जाऊन टेस्ट करू शकते. सगळं काही मी इझिली मिळवू शकते. सगळं पाहिजे त्या फूड प्रकारचे फूड टेस्ट करू शकते. वाव, थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, वाव, किती पैसा आहे माझ्याकडे. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव, लोहचुंबकासारखं सतत मला चिपकून राहण्यासाठी लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू, 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 थँक्यू सो मच.
धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता सतत माझ्याकडे येण्यासाठी. धन्यवाद लक्ष्मी माता. तू सतत माझ्याकडे प्रेमाने येत असते आणि मी तुला नेहमी प्रेमाने देतही असते. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. वाव ग्रेट. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. चारही दिशांकडून माझ्याकडे भरभरून येण्यासाठी धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. धन्यवाद लक्ष्मी माता. तुझ्यामुळे मी माझ्या सगळी स्वप्न पूर्ण करू शकते. माझ्या मुलींना हवं ते छान एज्युकेशन देऊ शकते. त्यांना हवे ते छान कपडे देऊ शकते, ज्वेलरी देऊ शकते. त्यांना हवे ती खेळणी देऊ शकते. त्यांना पाहिजे तो आनंद देऊ शकते. आणि माझ्या घरात तो आनंद नेहमी सतत राहत असतो. त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळे लक्ष्मी मा. वाव तू किती ग्रेट आहे. तू किती सुंदर आहे. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. मी माझ्या नातेवाईकांना वेगवेगळे गिफ्ट्स देऊ शकते. त्यांना आनंदी ठेवू शकते आणि माझे नातेसंबंध खूप सुंदर बनवू शकते लक्ष्मी मा तुझ्यामुळे. वाव थँक्यू लक्ष्मी मा. सगळ्या बाजूंनी तुम्हाला सतत मदत करत असते. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी मा. सतत तू माझ्याकडे येण्यासाठी थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. वाव अबंडन्स ऑफ मनी माझ्याकडे आहे. वाव थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी माता तुझी. तू माझ्याकडे सतत चिपकून राहते. सतत माझ्याकडे येत असते. वाव आणि किती किती आनंद देत असते. वाव थँक्यू लक्ष्मी मा. आणि किती वेगवेगळ्या कलर मध्ये तू दिसतेस. वाव किती सुंदर दिसतेस लक्ष्मी माता तू. छान छान किती सुंदर. थँक्यू लक्ष्मी मा. आय लव्ह यू लक्ष्मी मा. आय रिअली लव्ह यू लक्ष्मी मा. थँक्यू 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 लक्ष्मी मा. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी माता तुझी. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी माता. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. वाव किती सुंदर नव्हता. वाव थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू लक्ष्मी मा. थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सो मच माझ्या प्रतिभा. संपूर्ण आयुष्यात असलेल्या आयुष्यभर असणाऱ्या सॉरी मला माझ्या संपूर्ण आयुष्यात मिळालेल्या पैशांसाठी मी खूप खूप आभारी आहे. मी खूप खूप आभारी आहे लक्ष्मी मा तुझी. थँक्यू 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 सो मच. कुणाला वाव मोमेंट शेअर करायचे आहेत का? मला करायची होती. हा बोला ना सुप्रिया मॅम. कालची माझी वॉव मुवमेंटची आहे. माझी मुलगी काल नागपूरवरनं ट्रॅव्हल्सनी आली. घरी आल्यावर तिने नाकाला हात लावला तर तिची रिंग डायमंडची रिंग नव्हती नाकामध्ये. तर मग तिने म्हटली की ट्रॅव्हल्स मध्येच विसरली. तर बहुतेक तिने घरी पाहिली. मग ड्रायव्हरला फोन केला म्हणजे ह्या ह्या सीटवर आहे का पहा. मग त्याच्यानंतर तिने 4-5 वेळेस ड्रायव्हरला फोन लावला. तर ड्रायव्हरनी काही फोन उचलला नाही. मग नंतर मी तिला म्हंटले पण मी सगळं युनिव्हर्सवर सोपून दिलं आणि मी तिची ती रिंग मी चेहऱ्यापुढे ठेवली. त्या पैशाचे आभार, त्या रिंगचे आभार, सोन्याचे आभार. आणि संध्याकाळी 9 वाजता ड्रायव्हरचा फोन आला की तुमचं ते नाकातलं सापडले आणि तुम्ही ते घेऊन जा ऑफिस मधून म्हणून. तर वाव. ती माझ्यासाठी कालची वॉव मुमेंट आहे. आणि अजून एक चमत्कार सांगते. वाव. माझे मिस्टर गावाकडे गेले. विहिरीचं काम चालू आहे आमच्या. त्या दिवशी त्यांनी 3,000 मला सेंड केले आणि काल त्यांचेच म्हणजे याचे येणारे पैसे काल माझ्या अकाउंटला 1,59,000 रुपये जमा झाले. वाव मस्त. ग्रेट. वाव वाव. त्याला पाहून खूप खूप त्याला म्हणजे इतके धन्यवाद मानले. मला खूप छान खूप खूप थँक्यू आहे युनिव्हर्सची. वाव वाव खूप छान खूप छान खूपच छान. खूप छान खूप छान. छान. अजून कोण? मला पण शेअर करायची एक वाव मोमेंट. हा बोला मॅम.
माझं शेड्यूल थोडं गडबडीचं असल्यामुळे मला सॅटर्डे संडे ही माझं कॉलेज असतं, तर केसांची पाहिजे तेवढी मला काळजी घेता येत नव्हती. मी परवाच अश्विन मॅमचं सेशन अटेंड करत होती आणि फक्त केस खाजवले तर थोडं डॅन्ड्रफ पडला. मी मुलीला म्हटली, मला तेल लावून देशील का, मसाज करून देशील का, डॅन्ड्रफ झालाय मला आता, गरज आहे म्हणून. आणि त्याच वेळेला बरोबर अश्विन मॅमने केसांसाठी ग्रॅटिट्यूड लिहून घेतले. मग मी केसांना हात लावून कुरवाळून सगळे ग्रॅटिट्यूड लिहिले आणि त्याबद्दल, आणि तेलही लावलं, ॲलोव्हेरा जेलही लावलं. तर त्यावेळेला माझे केस असे एवढा मोठा हे भरून केस बाहेर पडले. मग ठीक आहे, तरी मी ते एक्सेप्ट केलं आणि ग्रॅटिट्यूड करत राहिली. आणि दुसऱ्या दिवशी मी केस धुतले सेम ग्रॅटिट्यूड मध्ये राहून. तर माझे दुसऱ्या, आणि मॅडमने सांगितलेलं की सगळ्यात जास्त इफेक्ट नेल्स आणि हेअर्सवर होतो ग्रॅटिट्यूडचा, सगळ्यात पहिला चमत्कार. कारण आपण जीवित नसताना देखील त्याची ग्रोथ कंटिन्यू होत असते. तर दुसऱ्या दिवशी मी केस धुतले आणि केस धुतल्यानंतर पुसले, कोरडे केले, तर काल दिवसभरात माझे 10 देखील केस निघाले नाही. जे आदल्या वाव. दिवशी वाव 100 केस निघाले होते. वाव वा. वाव अमेझिंग. वाव. मस्त. वाव वाव. थँक्यू माझं प्रतिभा पण एक मॅम. वाव मोमेंट आहे. हा बोला. माझी मुलगी US ला, अरिझोनाला आहे.